उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट. मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटं चर्चा. एनडीए मधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार, मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी भविष्यात सुद्धा एनडीए सोबतच राहणार, सुनेत्रा पवार मोदी शहांना भेटल्यानंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाविषयीची आज होणारी पत्रकार परिषद आता पुढे ढकलली. अजितदादांच्या अपघाती निधनाच्या चौकशीचा विषय महत्त्वाचा, त्यासाठी काही बैठका सुरू, त्यामुळेच पत्रकार परिषद पुढे ढकलल्याची रोहित पवारांची ट्विट करत माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 17 तारखेला मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ही पहिलीच बैठक. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता. अजितदादांचा मृतदेह असामान्य रीतीनं फुगला होता असं डॉक्टरांनी सांगितलं, रोहित पवारांची माहिती. तर विमान अपघातावरून उपस्थित प्रश्न गृहमंत्री अमित शहांसमोर मांडणार. कुणाचं वाईट करणं हा दादांचा स्वभाव नव्हता, दादांचं बरं वाईट केलं असेल असं वाटत नाही, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री डीजीसीए कडून रोहित पवारांच्या शंकांचं निरसन करतील, शिवेंद्रराजेंचं वक्तव्य. रोहित पवारांना शंका असल्यास चौकशी झाली पाहिजे, अजित पवारांच्या विमान अपघातावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंचं वक्तव्य. अजित पवार म्हणायचे, माझ्याकडे सुद्धा भाजपची फाईल आहे, भाजपला फाईल भारी पडत असेल तर किंतु परंतु निर्माण होतं. अजित पवारांच्या मृत्यूवरून घातपाताची शंका उपस्थित केली जात असताना बच्चू कडूंचं हे वक्तव्य. भाजप म्हणजे विषारी नाग, भाजपला संशयानंच पाहिलं जातं, आम्ही भाजपसोबत दुश्मनी केली आहे, ते आमच्याकडे कधीही नाग पाठवू शकतात, बच्चू कडू यांचा हल्लाबोल. रोहित पवारांच्या प्रश्नांवर उत्तर न देता त्यांना ट्रोल केलं जात आहे. अजितदादांच्या अपघाताचा सखोल तपास झाला तर मोठे मासे अडकणार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार, सूत्रांची माहिती. तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार घोषणा. घोषणेसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार. डीजीसीए कडून बारामती विमानतळाची पाहणी, विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती आणि तांत्रिक सुविधेचा आढावा. लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार. अजित पवारांच्या संग्रहालयावरून जय पवार आणि पार्थ पवारांमध्ये मतमतांतर, सूत्रांची माहिती. तर जय पवारांचा पुण्यासाठी आग्रह, तर पार्थ पवार बारामतीसाठी ठाम. मुख्यमंत्री आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार. दुपारी 1 वाजता व्हीसीद्वारे बैठक. सगळ्या आमदारांना बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना. अजित पवारांच्या पुणे जिल्ह्यातील प्रस्तावित विकास कामांना फडणवीस चालना देणार. तर अजित पवारांच्या निधनानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार आज पहिल्यांदाच पुणे डीपीडीसी बैठक घेणार. सगळ्या आमदार आणि खासदार तसंच जिल्हा नियोजन समिती सदस्यांना बैठकीचं निमंत्रण. सुनेत्रा पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावणार हजेरी. आज एसटी कर्मचाऱ्यांचं मुंबईमध्ये सेंट्रल एसटी डेपोमध्ये आंदोलन. पगारवाढीच्या फरकाचे मिळणारे हप्ते बंद झाल्यानं हे आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ करण्यात आल्यानंतर काही महिने हे हप्ते देऊन पुन्हा बंद झाले. 1 जुलैला महाराष्ट्रात रेल्वेचं चाक धावू देणार नाही. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू आक्रमक. आज परभणीमध्ये महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडणार. काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना इतर ठिकाणी हलवलं. परभणीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीनं नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवले. सभागृहात अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता. राजेश विटेकरांची प्रतिक्रिया. तर तडजोडी सुरू झाल्यात, राजकारणात काहीही होऊ शकतं असं विटेकरांचं वक्तव्य. घातपात टाळण्यासाठी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं नगरसेवकांना सहलीला पाठवलं. भाजपचे आमदार मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया. परभणी महापालिकेवर ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर तर काँग्रेसचा उपमहापौर होईल, संजय जाधवांचं वक्तव्य. पण काँग्रेसच्या नगरसेवकांना वरिष्ठ स्तरावरून काही वेगळा आदेश आल्यास आम्ही आमचे पत्ते खोलू, जाधवांचा सूचक इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट. ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये जात कोश्यारी यांनी भेट घेतली. धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेला वेग. तानाजी सावंतांच्या गटाला वगळून भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता. चंद्रपुरात काँग्रेसमधील 2 गटातच एकमत झालं नाही, सत्ता मिळाली नाही याची काँग्रेसला लाज वाटली पाहिजे, संजय राऊतांची प्रतिक्रिया.
तर इतरांची लाच काढण्यापेक्षा चंद्रपुरात लाच कुणी घालवली हे तपासणं महत्त्वाचं. ठाकरेंच्या सेनेची साथ मिळाली असती तर सत्ता स्थापन करता आली असती. तपकाळांचं राऊतांना प्रत्युत्तर. कोणतीही नाती तडजोडीशिवाय पूर्ण होत नाही, पण जर मुस्कट दाबी केली तर तडजोड सहन करणार नाही. बीएमसीच्या महापौर निवडीनंतर यामिनी जाधवांचं विधान. बीएमसीचा पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई पालिकेनं महापौर उपमहापौरांना अधिकृत वाहनं दिली. महापौरांना अधिकृत वाहनं या ठिकाणी देण्यात आली. महापौर उपमहापौर तसंच समिती अध्यक्षांच्या वाहनाला भगवी पट्टी असणार. तर प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी असे आरोप केले जात आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांचं राम सातपुते यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर. अजितदादांच्या निधनामुळे जयंत पाटलांकडून वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय. दुःखाच्या काळात आनंद साजरा न करणं उचित ठरणार नाही. दरम्यान वाढदिवसाचे कुठलेही पोस्टर्स लावू नका, जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन. कोल्हापुरात शिवसेनेचे पदाधिकारी संतोष शिंदेंच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न. कागल तालुक्यातील बेलवळे या गावातला हा प्रकार. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विरोधात प्रचार केल्याच्या रागातनं घरात गुलाल उधळत फटाके उडवले. राष्ट्रवादी उमेदवाराच्या समर्थकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप. धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार. शिर्डीमध्ये धनगर नेते आणि समाज बांधवांची राज्यस्तरीय बैठक. राज्यभरातील हजारो धनगर बांधव मुंबईमध्ये एकवटणार. एसटी आरक्षणाचा जीआर हातात मिळाल्यानंतरच आंदोलनाचा शेवट. दीपक बोराडेंचा इशारा. शरद पवारांची प्रकृती आता स्थिर. तब्येत सुधारल्यानं पवारांना 2 दिवसात डिस्चार्ज देणार. पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांची माहिती. तर 16 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे सुद्धा 16 तारखेला मुंबईमध्ये येणार. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार. जमीन महसूल कायद्यामध्ये मोठा बदल. फडणवीसांच्या सूचनेनंतर हा निर्णय. बांधकाम आराखडा मंजुरीसाठी परवानगीची आता गरज संपली. अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची सुद्धा गरज नाही. आकारला जाणारा अकृषी कर पूर्णपणे रद्द. सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक. 2026 ते 27 आर्थिक वर्षासाठी 524 कोटींचे नियतव निर्धारित. तसंच सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींशी चर्चा करून आर्थिक वर्षासाठी 871 कोटींची मान्यता घेतल्याची पालकमंत्री शंभूराज देसाईंची माहिती. शेतकऱ्यांचा विरोध असणारे प्रकल्प आणू नयेत. सरकारला वारंवार सांगितलंय. विस्थापित होणाऱ्यांना प्रकल्प मान्य नसेल तर आग्रह कशासाठी. शक्तीपीठ महामार्गाला होणाऱ्या विरोधावरून अमित देशमुखांची प्रतिक्रिया. मी मराठे मोठे केले म्हणून माझ्या सुपाऱ्या देतायत. जवळचे लोक फोडून काहीही वदवून घेतलं जात आहे. सोलापूरमध्ये बोलताना मनोज जरांगेंचा आरोप. मराठ्यांनो, शिवजयंतीला शिवनेरीवर या. मनोज जरांगे पाटलांचं आवाहन. तर यंदा शिवजयंतीला जरांगे पाटील शिवनेरीवर जाणार. मुंबईच्या भायखळ्यातील जयकृपा सोसायटीमध्ये 4थ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली. 4 रहिवासी यामध्ये जखमी झाल्याची माहिती. जखमींवर सध्या उपचार सुरू. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम. रुग्णालयात 165 पदांना मंजुरी मिळून सुद्धा भरती रखडली. नव्या रुग्णालयामध्ये सुविधा वाढल्या, पण कर्मचाऱ्यांच्या अभावी आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण. कोल्हापुरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजित पवारांचं नाव दिलं जाणार. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय. दादांच्या सूचनेनुसारच क्रिकेट स्टेडियमसाठी जास्त जागा मिळाली होती. स्वारगेट मेट्रो स्टेशनला अजित पवारांचं नाव द्या. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मेट्रोच्या संचालकांना निवेदन. बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान उमेदवाराचा मृत्यू. 1600 मीटर धावताना तरुणाला आली भोवळ. रुग्णालयामध्ये दाखल करताच डॉक्टरांनी त्या तरुणाला मृत घोषित केलं. पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन. 2 बांगलादेशी महिलांसह काही अल्पवयीन मुलींची सुटका. 7 ग्रॅम चरससह अंमली पदार्थांचं इंजेक्शन सुद्धा जप्त. परिसरात नाकाबंदी. फटाका सायलेन्सर लावणाऱ्या बुलेट राजांवर आता पोलिसांची कारवाई. तर पुण्यातील वारजे माळवाडी या परिसरात पोलिसांची कारवाई. सायलेन्सर्स मॉडिफाय करून देणाऱ्या गॅरेजवर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे. 15 बुलेट्स गाड्या जप्त.